So, this is our 11th lecture on the topic structure of atoms and nuclei. And in today's lecture, we are discussing the numericals on the different types, out of which the first type is problems on Bohr's postulate. Now look, we have studied three postulates of Bohr. First postulate is electron revolves in a circular orbit around the nucleus and the necessary centripetal force is provided by the electrostatic force of attraction between the electron and the nucleus. बरोबर आहे पहिलं postulate. Centripetal force हा electrostatic force provide करतो. Second postulate काय होतं? The electron can revolve in only those orbit for which its angular momentum is integral multiple of h upon twice pi. हे सेकंड postulate होतं. या ठराविक ऑर्बिटमध्येच इलेक्ट्रॉन फिरेल, याच्या व्यतिरिक्त वेगळ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरणारच नाही असं बोहरच्या पॉस्ट्युलेटमध्ये सांगितलं गेलं होतं. ठीक आहे, म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन ट्वाइस पाय असेल, त्याच ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरेल. आणि तिसरं पॉस्ट्युलेट होतं व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट देन ओनली देर इज इमिशन ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन अँड एनर्जी ऑफ दॅट फोटॉन इज इक्वल टू डिफरन्स इन द एनर्जीज ऑफ द टू ऑर्बिट्स. बरोबर आहे, जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमधनं आतल्या ऑर्बिटमध्ये जंप करेल त्याच वेळेस त्या ठिकाणी एनर्जी इमिट होईल इन द फॉर्म ऑफ फोटॉन. आणि जो फोटॉन बाहेर पडेल त्या फोटॉनची एनर्जी किती असेल तर त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जीच्या डिफरन्स एवढी की ज्या दोन ऑर्बिटमध्ये ते इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन झालं आहे. ठीक आहे, मग पहिल्या पॉस्ट्युलेटवरनं मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो. The necessary centripetal force for circular motion of electron is provided by the electrostatic force of attraction between nucleus and revolving electron. So centripetal force is equal to electrostatic force. म्हणजे centripetal force nthव्या ऑर्बिटमधला हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्या nthव्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनमध्ये आणि न्यूक्लियसमध्ये असेल. सो mv²/r सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r. तीन फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्सचे. एक आहे mv²/r, दुसरा आहे mr², तिसरा आहे m⍵v. बरोबर आहे, त्यातलं मी mv²/r वापरतो आहे इज इक्वल टू 1/4πε0 इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला कुलम्स लॉनुसार 1/4πε0 e² अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. आता डिस्टन्स कोणाचं तर त्या nthव्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचं, त्यामुळे त्याचं अंतर असेल न्यूक्लियसपासनं rn एवढं, nthव्या ऑर्बिटच्या रेडियस एवढं, सो rn². ठीक आहे, सो mvn² अपॉन rn इज इक्वल टू 1/4πε0 e² अपॉन rn². या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढता येईल. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजेच काय असेल त्या ऑर्बिटमध्ये ॲक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स. मग समजा मला पहिल्या ऑर्बिटमध्ये ॲक्ट होणाऱ्या इलेक्ट्रॉनवर किती सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो ते काढायचं आहे. काय करेल मी इथे फर्स्ट ऑर्बिटची रेडियस टाकेल. हे 1/4πε0 आणि ईची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे. तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनचा काढता येईल. पाचव्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनचा सेंट्रिपिटल फोर्स काढायचा असेल तर इथे rn म्हणजे पाचव्या ऑर्बिटची रेडियस टाकायची. ओके, सेकंड पॉस्ट्युलेट इज द इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन ओनली दोज ऑर्बिट फॉर विच अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन ट्वाइस पाय. सो अँग्युलर मोमेंटम इन nth ऑर्बिट इज n टाइम्स h अपॉन 2 पाय. अँग्युलर मोमेंटमसाठी फॉर्म्युला आपल्याजवळ आहे mvr. सो इट इज इक्वल टू n टाइम्स h अपॉन ट्वाइस पाय. बरोबर आहे, अँग्युलर मोमेंटम आपण एल या सिम्बॉलने दाखवतो. nthव्या ऑर्बिटमधली अँग्युलर मोमेंटम असते n टाइम्स L1. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. nthव्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम असते n टाइम्स अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट. मी Ln अपॉन L1 केलं तर काय येईल तर n अपॉन 1 किंवा n. ओके, सिमिलरली Lm अपॉन Ln केलं तर म्हणजे mthव्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम अपॉन nthव्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू m अपॉन n. ठीक आहे, असे हे फॉर्म्युले आहेत की ज्या फॉर्म्युल्यांच्या बेसिसवर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. नाव द फर्स्ट एक्झाम्पल इज द रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम इज 5.318 इंटू 10⁻11 मीटर. पहिल्या ऑर्बिटची रेडियस 5.318 इंटू 10⁻11 मीटर आहे.
फाइंड द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द इलेक्ट्रॉन इन दिस ऑर्बिट. मग या पहिल्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याच्यावर किती सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होईल तो फोर्स आपल्याला शोधायचा आहे. आता हे एक्झाम्पल सोडण्यासाठी काही गिव्हन व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. 1/4πε0 ही व्हॅल्यू आता लक्षात ठेवा नेहमीसाठी. 1/4πε0 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन केल्यानंतर ती येते 9 × 10⁹. ही व्हॅल्यू पाठ ठेवा. ओके. ई म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. इट इज 1.6 × 10⁻19 कुलम. आणि पहिल्या ऑर्बिटची रेडियस किती दिली आहे त्याला R1 म्हणतो आपण. सो R1 इज 5.318 × 10⁻11 मीटर. ठीक आहे. या दोन व्हॅल्यूज तुम्हाला गिव्हन आहेत. पहिल्या ऑर्बिटची रेडियस तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे. आणि काय शोधायचं आहे? फाइंड द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होईल तो काढायचा आहे. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इन फर्स्ट ऑर्बिट आपल्याला शोधायचा आहे. सो आपला जो फॉर्म्युला आहेच, द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स इन फर्स्ट ऑर्बिट काय होईल फॉर्म्युला? 1/4πε0 E²/Rn² होतं की नाही. तर Rnच्या ऐवजी काय घ्याल? R1, कारण की पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय. ओके. मग या 1/4πε0 च्या ऐवजी मी व्हॅल्यू प्लेस केली 9 × 10⁹. E² E म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन किती असतो? 1.6 × 10⁻19 त्याचा स्क्वेअर अपॉन R1². R1 किती आहे? पहिल्या ऑर्बिटची रेडियस ती दिलेली आहे आपल्याला 5.318 × 10⁻11 चा स्क्वेअर. ठीक आहे. सो 9 × 10⁹ इंटू या 1.6 चा स्क्वेअर येतो 2.56, 10⁻19 चा स्क्वेअर येतो 10⁻38 अपॉन याचा स्क्वेअर या 5.318 चा स्क्वेअर येतो 28.28 आणि 10⁻11 चा स्क्वेअर येतो 10⁻22. सो ही सगळी 10ची पॉवर आपण एकत्र केली. +9 -38 +22 वर गेल्यानंतर +22 होतील ते सगळे होतात -7. सो 9 × 2.56 अपॉन 28.28 आणि 10ची सगळी पॉवर एकत्र केल्यानंतर ती होते 10⁻7. या दोघांचा प्रॉडक्ट केला 9 × 2.56 ते 23.04 अपॉन 28.28. हा रेशो घेतला. तो रेशोला 0.8147 × 10⁻7. आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स काढायचा आहे. हा स्टँडर्ड फॉर्मॅट नाही आहे रिप्रेझेंटेशनचा. स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये काय असतं? डेसिमल पॉईंटच्या पहिले जे डिजिट आहे ते नॉन झिरो असलं पाहिजे, एकच. हां. सो टेक दिस डेसिमल पॉईंट टू दिस पोझिशन. सो इट बिकम्स 8.147 × 10⁻8 न्यूटन. देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्स इज 8.147 × 10⁻8 न्यूटन. एवढा सेंट्रिपिटल फोर्स त्या पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनवर असेल. सेम पहिल्या एक्झाम्पल सारखंच हे दुसरं एक्झाम्पल आहे. द रेडियस ऑफ द फर्स्ट ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इज 5.318 × 10⁻11 मीटर. पहिल्या ऑर्बिटची रेडियस तुम्हाला दिलेली आहे, पण बघा चेंज कसा केला एक्झाम्पलमध्ये. फाइंड द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द इलेक्ट्रॉन इन सेकंड ऑर्बिट. सेकंड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जो फिरेल त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स किती ॲक्ट होईल. पण रेडियस तुम्हाला कोणाची दिली? पहिल्या ऑर्बिटची. ह्या व्हॅल्यू आहेतच दिलेल्या. 1/4πε0 म्हणजे 9 × 10⁻9. ई म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आहे 1.6 × 10⁻19 कुलम. पहिल्या ऑर्बिटची रेडियस आहे 5.318 × 10⁻11 मीटर. आणि आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स सेकंड ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनचा काढायचा आहे. आता लक्ष ठेवा, सेंट्रिपिटल फोर्स जर काढायचा असेल तर तुम्हाला त्या ऑर्बिटची रेडियस लागते. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या ऑर्बिटची रेडियस लागेल. आणि आपल्याला कोणाची रेडियस दिलेली आहे? पहिल्या ऑर्बिटची दिलेली आहे. हो, आपल्याला काय करता येतं? तर मग फॉर्म्युला घेतला आपण. सेंट्रिपिटल फोर्स इन सेकंड ऑर्बिट इज इक्वल टू 1/4πε0 E²/R2². बट R2 म्हणजे सेकंड ऑर्बिटची रेडियस आठवतं का? रेडियसमध्ये काय रिलेशन असतं तर Rn इज इक्वल टू n² टाइम्स R1 का आहे ना, बरोबर. मग त्यानुसार R2 इज 4 टाइम्स R1. R2 असेल 4 टाइम्स R1. ठीक आहे. सो 1/4πε0 E² आणि R2च्या ऐवजी 4 टाइम्स R1 घेतलं मी. सो 4 टाइम्स R1चा स्क्वेअर म्हणजे 16 टाइम्स R1चा स्क्वेअर. बरोबर आहे. ओके. 1/4πε0 ची व्हॅल्यू प्लेस केली 9 × 10⁻9
ई स्क्वेअर म्हणजेच 1.6 इंटू 10⁻⁻⁹ स्क्वेअर अपॉन हा 16 इंटू R1 स्क्वेअर, R1 आहे 5.318 इंटू 10⁻11 स्क्वेअर, 9 इंटू 10⁻9 जसं आहे तसंच, 1.6 स्क्वेअर 2.56, 10⁻⁻19 स्क्वेअर 10⁻38 अपॉन 16 तसं आहे तसंच, 5.318 स्क्वेअर आपल्याला माहितीच आहे, मागच्याच एक्झाम्पलमध्ये आपण सोडवला तो 28.28 आणि 10⁻11 स्क्वेअर 10⁻22. ओके. सो 9 इंटू 2.56 ते येतं 23.04, 16 इंटू 28.28 तसंच ठेवलं, ही 10ची पॉवर सगळी एकत्र केली, प्लस 9 -38 प्लस 22 म्हणजे -7 होते. या दोघांचा प्रॉडक्ट करून घेतला मी 16 आणि 28.28चा, तो आला 452.48. न्यूमरेटरमध्ये 23.04 आहे, डिनॉमिनेटरमध्ये 452.48 आहे, इंटू 10ची पॉवर -7 ही आहेच. ओके. हा रेशो घेतला, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग नाही करायचे आहेत हां. 0.05092 इंटू 10ची पॉवर -7 आली ती. आता हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये याला आणा, म्हणजे डेसिमल पॉईंट इथे 5च्या नंतर लागेल आपल्याला, म्हणजे 2 घरं डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट करायचं आहे, म्हणून 10ची पॉवर 2नी कमी होईल. सो 5.092 इंटू 10ची पॉवर -9. ओके. देअरफॉर द सेंट्रिपिटल फोर्स ऑन द इलेक्ट्रॉन इन सेकंड बोहर ऑर्बिट is 5.092 into 10⁻⁹ Newton. Okay. Now, the third example, find the angular momentum of electron in the first orbit in a hydrogen atom. पहिल्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याची अँग्युलर मोमेंटम आपल्याला काढायची आहे. त्यासाठी h ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे गिवनमध्ये 6.63 इंटू 10ची पॉवर -34 जूल सेकंद, आणि L1 म्हणजे अँग्युलर मोमेंटम इन फर्स्ट ऑर्बिट आपल्याला काढायची आहे. द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट काय फॉर्म्युला आहे, Ln इज इक्वल टू n टाइम्स h अपॉन 2π. सो फॉर फर्स्ट ऑर्बिट अँग्युलर मोमेंटम इज काय फॉर्म्युला होईल, n च्या ऐवजी 1 टाका, सो L1 इज इक्वल टू h अपॉन 2π. बरोबर आहे. सो सॉल्विंग इट, पुट द व्हॅल्यूज. h ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10ची पॉवर -34, 2π म्हणजे 6.28. हा रेशो घेतला आपण तर तो रेशो येतो 1.056 इंटू 10ची पॉवर -34. आता अँग्युलर मोमेंटम काढलेली आहे, युनिट असेल किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. MVR, एमसाठी किलोग्रॅम, व्ही साठी मीटर पर सेकंद आणि आर साठी मीटर, झालं किलोग्रॅम मीटर पर सेकंद अँग्युलर मोमेंटमचं युनिट. सो अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट इज 1.056 इंटू 10⁻⁻34 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. ठीक आहे. त्याच प्रकारे नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज फोर्थ एक्झाम्पल. द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट इज, पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम दिलेली आहे. फाइंड इट्स अँग्युलर मोमेंटम इन थर्ड ऑर्बिट. पहिल्या ऑर्बिटमधली अँग्युलर मोमेंटम एवढी आहे, तर तिसऱ्या ऑर्बिटमधली अँग्युलर मोमेंटम किती असेल. सो L1 इज गिवन, L3 यू हॅव टू फाइंड. काय रिलेशनचा वापर करसाल बघा. आता आपल्याला या प्रकारे करता येईल. द अँग्युलर मोमेंटम इन थर्ड ऑर्बिट इज L3 इज इक्वल टू 3 टाइम्स h अपॉन 2π. द अँग्युलर मोमेंटम इन फर्स्ट ऑर्बिट इज L1 इज h अपॉन 2π. मग याच्यात दोघांमध्ये रिलेशन काय दिसतं, L3 इज 3 टाइम्स L1. सो 3 टाइम्स L1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1.056 इंटू 10⁻34, त्याला 3 ने मल्टिप्लाय करा. सो L3 इज 3.168 इंटू 10ची पॉवर -34. अँग्युलर मोमेंटमचं ही पण, त्यामुळे युनिट तेच असेल किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. सो अँग्युलर मोमेंटम इन थर्ड ऑर्बिट इज 3.168 इंटू 10ची पॉवर -34 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. हे होतं तिसरं एक्झाम्पल. नाउ द फोर्थ एक्झाम्पल. द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन द थर्ड ऑर्बिट इज, तिसऱ्या ऑर्बिटमधली अँग्युलर मोमेंटम तुम्हाला दिलेली आहे 3.16 इंटू 10⁻34 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. हेन्स फाइंड द अँग्युलर मोमेंटम इन सेकंड ऑर्बिट. तिसऱ्या ऑर्बिटमधली अँग्युलर मोमेंटम दिली, दुसऱ्या ऑर्बिटमधली काढायची आहे. L3 इज गिवन, L2 यू हॅव टू फाइंड. तिसऱ्यातली दिली, दुसऱ्यातली काढायची. बघा आता अँग्युलर मोमेंटम इन थर्ड ऑर्बिट इज 3 टाइम्स h अपॉन 2π. अँग्युलर मोमेंटम इन सेकंड ऑर्बिट इज L2 इज 2 टाइम्स h अपॉन 2π. सो L2 अपॉन L3 जर आपण केलं तर काय येईल, L2 इज 2 टाइम्स h अपॉन 2π
इंटू 2π/3h म्हणजे 2/3 भेटतो आपल्याला L2/L3. सो L2 इज इक्वल टू 2/3 टाइम्स L3. आपल्याला L3 दिलेली आहे. सो 2/3 टाइम्स L3 इज 3.16 इंटू 10⁻34. सो इट बिकम्स, या 3.16ला 2ने मल्टिप्लाय करून टाकलं त्याला 6.32/3. या दोघांचा रेशो घेतला, तो रेशो आला 2.107 आणि 10⁻34 जशी आहे तशीच. सो 2.107 इंटू 10⁻34 किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. Therefore, angular momentum of electron in second orbit is 2.107 into 10⁻34 kilogram meter square per second. Okay. Now the fifth म्हणजे तर 6वं येते, नंबर चुकला आहे तो एकनी. Find the change in angular momentum of electron when it jumps from fourth orbit to first orbit. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन चौथ्या ऑर्बिटमधनं पहिल्या ऑर्बिटमध्ये जंप करेल तर तेव्हा त्याची अँग्युलर मोमेंटम कितीने बदलते. फाइंड द चेंज इन अँग्युलर मोमेंटम. ओके, तुम्हाला H दिलेला आहे आणि L4 - L1 काढायचं आहे. चौथ्या ऑर्बिटमधनं पहिल्या ऑर्बिटमध्ये जंप करतो इलेक्ट्रॉन, म्हणून L4 - L1 हा डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे. सो द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन फोर्थ ऑर्बिट, काय फॉर्म्युला आहे, L4 इज 4 टाइम्स h/2π. Similarly, the angular momentum of electron in first orbit is L1 is equal to 1 times h/2π. So, change in angular momentum when it jumps from fourth to first orbit is, change in angular momentum किती असेल, L4 - L1 means 4 times h/2π minus 1 times h/2π म्हणजेच 3 times h/2π. टाका व्हॅल्यूज h आणि 2π ची. सो 3 times h म्हणजे 6.63 इंटू 10⁻34 अपॉन 2π. 2π म्हणजे 6.28. सो इट बिकम्स 3 इंटू 6.63 इज इक्वल टू 19.89. हे आपल्याला माहितीच आहे, अपॉन 6.28. या दोघांचा रेशो घेतला, 19.89 डिवायडेड बाय 6.28, 3.1672 इंटू 10⁻34 किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे ॲन्सर जे ते पॉझिटिव्ह आलं, याचा अर्थ चौथ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम ही पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनच्या अँग्युलर मोमेंटमपेक्षा जास्त असेल. ॲन्सर पॉझिटिव्ह आलं, त्याकडे लक्ष ठेवा. Therefore, the change in angular momentum when the electron jumps from fourth orbit to first orbit is 3.1672 into 10⁻34 किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. हा होता पहिला टाईप. म्हणजे सेंटिमीटर फोर्स काढा पहिल्या पॉस्ट्युलेटचा वापर करून, किंवा अँग्युलर मोमेंटम शोधा इलेक्ट्रॉनची कोणत्याही ऑर्बिटमधली युझिंग सेकंड पॉस्ट्युलेट. बघा, सेकंड टाईपला सुरू करण्याच्या पहिले मला सांगा, आपण अँग्युलर मोमेंटमची जी डेफिनेशन केली होती त्या अँग्युलर मोमेंटमच्या डेफिनेशनमध्ये आपण काय बोललो होतो, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज अँग्युलर मोमेंटम. बरोबर आहे. लिनियर मोमेंटमच्या मोमेंटला अँग्युलर मोमेंटम म्हणतात. आता इथे व्यवस्थित लक्ष ठेवा, आपल्याला लिनियर मोमेंटम काढायचं आहे अँग्युलर मोमेंटमवरून. प्रॉब्लेम्स ऑन लिनियर मोमेंटम. द अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोहर ऑर्बिट, काय फॉर्म्युला, Ln इज इक्वल टू n टाइम्स h/2π. देअरफॉर लिनियर मोमेंटम, त्या nthव्या ऑर्बिटमध्ये लिनियर मोमेंटम किती असेल, तर त्या अँग्युलर मोमेंटमला त्या ऑर्बिटच्या रेडियसने डिवाइड करायचं. सो Ln/Rn म्हणजेच NH/2πRn. ठीक आहे. मग आता याला आपण या प्रकारे पण लिहू शकतो. पहा, आता रेडियस मात्र n स्क्वेअरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. n स्क्वेअरशी डायरेक्टली, हा लिनियर मोमेंटम इथे n/n स्क्वेअर म्हणजेच काय, n शी इन्व्हर्सली. सो दॅट्स वाय लिनियर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट इज इक्वल टू लिनियर मोमेंटम इन फर्स्ट ऑर्बिट डिवायडेड बाय n. मग यालाच आपण Pn/P1, हा P1 जर इकडे आणला तर Pn/P1 होईल. तो इट इज इक्वल टू काय होईल, इन्व्हर्सली आहे Pn/P1, तो होईल 1/n, नॉट n/1. इट इज 1/n. ओके, इन्व्हर्सली होतील ते. हां, मग सिमिलरली Pm/Pn काय होईल, इन्व्हर्सली आहेत. हां, इन्व्हर्सली, त्यामुळे n/m. ओके,
So first example on this topic, calculate the linear momentum of electron in third Bohr orbit if radius of that orbit is 4.77 angstrom unit. लिनियर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन थर्ड बोहर ऑर्बिट, तिसऱ्या ऑर्बिटमधली लिनियर मोमेंटम काढायची आहे. त्या ऑर्बिटची रेडियस तुम्हाला दिलेली आहे 4.77 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे P3 काढायचं आपल्याला. लिनियर मोमेंटम म्हणजे P3 तिसऱ्या ऑर्बिटची. तिसऱ्या ऑर्बिटची रेडियस दिलेली आहे 4.77 अँगस्ट्रॉम युनिट, म्हणजेच 4.77 इंटू 10⁻⁻10 मीटर. आणि एच पण आपल्याला दिलेला आहे 6.63 इंटू 10⁻34. द लिनियर मोमेंटम इन nth ऑर्बिट काय फॉर्म्युला, NH/2πRN. बरोबर आहे. So linear momentum in third orbit is P3 is 3 times h/2πr3. बरोबर आहे. सो 3 h ची व्हॅल्यू टाकली 6.63 इंटू 10⁻34. 2π म्हणजे 6.28 आणि r3 दिले आपल्याला 4.77 अँगस्ट्रॉम युनिट, म्हणजे 4.77 इंटू 10⁻10. हा रेशो हे प्रॉडक्ट घेतला 6.63 इंटू 3 तो येतो 19.89. 6.28 आणि 4.77 यांचा प्रॉडक्ट घेतला तर तो येतो 29.96. ही 10 ची पॉवर एकत्र गेली -34 प्लस 10 म्हणजे -24. हा रेशो घेतला 19.89 डिवायडेड बाय 29.96, तो रेशो येतो 0.6639 इंटू 10 ची पॉवर -24 आहेच. ओके. सो P3 मीन्स लिनियर मोमेंटम इन थर्ड ऑर्बिट इज फाउंड टू बी 6.639. हा डेसिमल पॉईंट इथे शिफ्ट केला इंटू 10 ची पॉवर काय होईल -25 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. युनिटकडे लक्ष ठेवा. लिनियर मोमेंटमचं युनिट किलोग्रॅम मीटर पर सेकंद आणि अँग्युलर मोमेंटमचं किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद अँग्युलर मोमेंटमचं आहे, आणि लिनियर मोमेंटमचं किलोग्रॅम मीटर पर सेकंद. मास इंटू वेलॉसिटी. त्या टॉपिकवरचं सेकंड एक्झाम्पल लिनियर मोमेंटमवरचं. द लिनियर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन 50th ऑर्बिट, म्हणजे 50व्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याची लिनियर मोमेंटम आहे 4 इंटू 10⁻26 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. हेन्स फाइंड द लिनियर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन 8th ऑर्बिट. 50व्यामधली ची लिनियर मोमेंटम दिलेली आहे. 8व्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची लिनियर मोमेंटम काढायची आपल्याला. सो P50 इज गिवन 4 इंटू 10⁻26 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. बरोबर आहे. आणि P8 आपल्याला काढायचं आहे. द लिनियर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट Pn इज P1/m. आता याच्यावरून आपण काय काढू, द लिनियर मोमेंटम इन 50th ऑर्बिट. 50व्या ऑर्बिटमध्ये किती लिनियर मोमेंटम असेल P1/50. बरोबर आहे. सिमिलरली द लिनियर मोमेंटम इन 8th ऑर्बिट, सो P8 इज इक्वल P1/8. मग मी P8/P50 या दोन इक्वेशन जे आपल्याला मिळाले त्यांचा रेशो घेतला तर तो रेशो येतो इन्व्हर्सली यांची इन्व्हर्सली 50/8. सो P8 इज इक्वल टू 50/8 इंटू P50. सो 50 इंटू P50 किती दिला आहे आपल्याला 4 इंटू 10⁻26 अपॉन 8. 4 2 8 2. 50ला 2ने डिवाइड केलं 25. सो 25 इंटू 10⁻26 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. सो 8व्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याची अँग्युलर मोमेंटम असेल 2.5 इंटू 10⁻25 किलोग्रॅम मीटर पर सेकंद. ओके. हे झाले अँग्युलर मोमेंटमचे एक्झाम्पल्स, सॉरी लिनियर मोमेंटमचे एक्झाम्पल्स. द थर्ड टाईप देर इज प्रॉब्लेम्स ऑन रेडियस ऑफ बोर ऑर्बिट. आठवतो रेडियसचा फॉर्म्युला, द रेडियस ऑफ nth बोहर ऑर्बिट इज Rn इज इक्वल टू ε0 h स्क्वेअर अपॉन πme² इंटू n स्क्वेअर. आठवता फॉर्म्युला. nthव्या ऑर्बिटची रेडियस किती असेल बोहर ऑर्बिटची, तर एवढा फॉर्म्युला त्याचा आहे किंवा हा फॉर्म्युला त्याचा आहे. म्हणजेच रेडियस ऑफ बोहर ऑर्बिट इज फाउंड टू बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हे आपल्याला माहिती आहे. मग या रिलेशनवरून आपल्याला काय लिहिता येतं Rn इज इक्वल टू n स्क्वेअर टाइम्स R1. आता पुस्तकामध्ये R1च्या ऐवजी A0 सिम्बॉल वापरला आहे. बरं हे लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये R1च्या ऐवजी A0 हा सिम्बॉल वापरला आहे, तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे. सो Rn इज इक्वल टू n स्क्वेअर टाइम्स R1, म्हणजेच Rn/R1 इज इक्वल टू n स्क्वेअर. मग आता पहिलं ऑर्बिट आणि nth ऑर्बिट असेल तर सरळ सरळ रिलेशन अशा प्रकारे तुम्हाला लिहिता येतं. पण मधातले जर वेगवेगळे ऑर्बिट असतील म्हणजे m आणि nth, तर रेडियस
त्या प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या स्क्वेअरशी डायरेक्टली आहे. त्यामुळे RM अपॉन RN काय असेल इज इक्वल टू M स्क्वेअर अपॉन N स्क्वेअर. रिलेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. हे जे रिलेशन्स आहे की नाही, रेडियस आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर, वेलॉसिटी आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर, लिनियर मोमेंटम आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अँग्युलर मोमेंटम आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर, यांचे जे रिलेशन्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, फॉर्म्युला आपल्याजवळ आलाच रेडियसचा. आपण एक्झाम्पल सॉल्व करू. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2 टाईप संपले पण दोन्ही टाईपमध्ये एकही पुस्तकातलं एक्झाम्पल नाही आहे घेतलं सरांनी. तर पुस्तकामध्ये त्या दोन्ही टाईपवर एक्झाम्पल दिलेलं नाही, पण त्या टाईपवरचं एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये मात्र येऊ शकतं, कारण की ते फॉर्म्युले तुम्हाला पुस्तकात आहेत आणि त्या फॉर्म्युल्यावर एक्झाम्पल येऊ शकतं. असं तिथे कुठेच म्हटलेलं नाही आहे की फक्त पुस्तकाच्या मागचे एक्झाम्पल परीक्षेत येतील म्हणून. त्यामुळे तुम्हाला सगळ्या टाईपचा अभ्यास करायचा आहे, म्हणून आपण सगळ्या टाईप घेतो आहे. व्यवस्थित प्रकारे सुरू आहे. आपण परीक्षेमध्ये विचारलेले पण घेतो आहे. काही टॉपिकवर म्हणजे काही टाईप्सवर परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न असतात, काही टाईप्समध्ये तुमचे त्या वेगवेगळ्या एंट्रन्समधले क्वेश्चन्स पण असतात, ते सगळे आपण कव्हर करतो आहे. हे तुम्हाला मागच्या चॅप्टरवरून लक्षात आलेलंच असेल. इवन NCERTमधले पण एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी कव्हर करतो आहे. ओके, आता या रेडियसच्या फॉर्म्युल्यावर जे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. आता रेडियसचा फॉर्म्युला तसा फेमस फॉर्म्युला आहे, त्यामुळे त्याच्यावर एक्झाम्पल तुम्हाला पुष्कळ सापडतील. इथे माझ्याकडे काही परीक्षेमध्ये विचारलेले एक्झाम्पलचं कलेक्शन आहे, ते मी या ठिकाणी घेतलं आहे. ओके, पहा आता पहिलं एक्झाम्पल. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ फर्स्ट बोहर ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. हे एक्झाम्पल मार्च 1981 आणि ऑक्टोबर 1984 या 2 एक्झाममध्ये विचारलेलं होतं. आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी काही गिव्हन व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या होत्या, त्या मी डायरेक्ट गिव्हनमध्ये लिहिल्यात. इथे लिहा मग पुन्हा गिव्हनमध्ये लिहा, त्याच्याऐवजी डायरेक्ट गिव्हनमध्येच त्या व्हॅल्यू मी लिहून टाकल्या. ॲप्सिलॉन 0 इज गिव्हन अँड व्हॅल्यू ऑफ ॲप्सिलॉन 0 इज 8.85 इंटू 10⁻12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, किंवा तुम्हाला दिलेलीच असेल, समजा परीक्षेमध्ये आली तर गिव्हनमध्ये दिलेलीच असते. H इज 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंद. M म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन, इट इज 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम. E म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, इट इज 1.6 इंटू 10⁻19 कुलम. आणि तुम्हाला काय काढायचं आहे, कॅल्क्युलेट रेडियस ऑफ फर्स्ट बोहर ऑर्बिट म्हणजे R1 काढायचं आहे. ठीक आहे, मग त्यासाठी रेडियस ऑफ nth बोहर ऑर्बिटचा पहिला फॉर्म्युला लिहिला मी. ॲप्सिलॉन 0 h स्क्वेअर अपॉन पाय m स्क्वेअर n स्क्वेअर. फॉर फर्स्ट ऑर्बिट n इज इक्वल टू 1. सो इट बिकम्स R1 इज इक्वल टू ॲप्सिलॉन 0 h स्क्वेअर, हा n स्क्वेअरची व्हॅल्यू 1 होईल, अपॉन पाय m स्क्वेअर अपॉन पाय m स्क्वेअर, ॲप्सिलॉन 0 h स्क्वेअर. बरोबर आहे. टाका व्हॅल्यूज. ॲप्सिलॉन 0ची व्हॅल्यू टाकली मी 8.85 इंटू 10⁻12. एचच्या स्क्वेअर पाहिजे आपल्याला, सो 6.63 इंटू 10⁻34 इंटू 6.63 इंटू 10⁻34. पाय मीन्स 3.142. m इज 9.1 इंटू 10⁻31. ई स्क्वेअर म्हणजेच 1.6 इंटू 10⁻19 इंटू 1.6 इंटू 10⁻19. पायची व्हॅल्यू 3.142 घ्यायची आहे, लक्षात ठेवा. 3.14 नाही, 3.142 स्पेशल मेन्शन केलं गेलं मागच्या वर्षी ते. सो R1 इज इक्वल टू, हा प्रॉडक्ट घेतला मी 8.85 इंटू 6.63 इंटू 6.63, तो आला 389. सगळी 10ची पॉवर एकत्र करून घेतली. 10ची पॉवर -12 -34 -34 प्लस 19 प्लस 19 प्लस 31, ते येतं -11. आणि डिनॉमिनेटरमध्ये 3.142 9.1 1.6 आणि 1.6 यांचा प्रॉडक्ट घेतला, तो आला 73.196. मी प्रॉडक्ट घेऊन कॅल्क्युलेटरनी सोडवलं आहे हां, त्यामुळे तुमचं लॉगने येणारं आन्सर थोडंसं वेगळं येईल हां, ते पण लक्षात घ्या. तुम्हाला लॉगनी कॅल्क्युलेशन करायचं आहे. हा रेशो घेतला 389 अपॉन 73.196, हा रेशो येतो 5.31. सो 5.31 इंटू 10⁻11. रेडियस काढली आपण त्या ऑर्बिटची, साहजिकच आहे ऑर्बिटची रेडियस स्मॉल असते, त्यामुळे त्याला अँगस्ट्रॉम युनिटमध्ये दाखवण्याची पद्धत आहे, म्हणून मी याला कन्वर्ट करतो 10⁻10 मध्ये. सो हा जर मी इकडे शिफ्ट केला तर 10⁻10 होतील. सो 0.531 इंटू 10⁻10 मीटर, आणि 10⁻10 मीटरच्या ऐवजी अँगस्ट्रॉम युनिट लिहिता येतं आपल्याला. सो रेडियस ऑफ फर्स्ट बोहर ऑर्बिट इज 0.531 अँगस्ट्रॉम युनिट, असं आपल्याला उत्तर मिळालं. ओके, आता या एक्झाम्पलमध्ये लक्ष द्या व्यवस्थित. फाइंड द रेडियस ऑफ सेकंड बोहर ऑर्बिट इन हायड्रोजन ॲटम.
दुसऱ्या ऑर्बिटची रेडियस काढा अँड हेन्स फाइंड रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट. दुसऱ्या ऑर्बिटची मिळाली की त्याच्यावरनं मग तिसऱ्या ऑर्बिटची तुम्हाला रेडियस काढायची आहे. हे एक्झाम्पल मार्च 1989 आणि मार्च 92 या दोन एक्झाममध्ये विचारलेलं आहे. पुन्हा गिव्हन त्याच व्हॅल्यू मास ऑफ द इलेक्ट्रॉन. आता 9.1च्या ऐवजी 9च दिलं इथे. 9 × 10⁻31 किलोग्रॅम. ॲप्सिलॉन 0 8.85 × 10⁻12 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. ही असते परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. ई म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻19 कुलम. एच इज 6.63 × 10⁻34 जूल सेकंड. आपल्याला सेकंड ऑर्बिटची रेडियस काढायची म्हणजे R2 काढायचं आहे आणि R3 पण काढायचं आहे. तिसऱ्या ऑर्बिटची पण रेडियस शोधायची आहे. मग आपण फॉर्म्युला घेतला nth ऑर्बिटच्या रेडियसचा, त्याच्यावरून सेकंड ऑर्बिटच्या रेडियसचा फॉर्म्युला तयार केला. सो रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज epsilon 0 h square upon pi m square into n square. So for second orbit n is equal to 2. So it becomes R2 is equal to epsilon 0 h square upon pi m square into 4. 2चा स्क्वेअर 4 होईल. करा प्लीज व्हॅल्यूज. epsilon 0ची व्हॅल्यू टाकली, hच्या स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली इंटू 4, पायची व्हॅल्यू टाकली, एमची व्हॅल्यू टाकली, ई स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली. याला आपण सॉल्व करतोय. न्यूमरेटरमध्ये ज्या सगळ्या व्हॅल्यूज होत्या त्यांचा प्रॉडक्ट आला 56. डिनॉमिनेटरमध्ये ज्या सगळ्या व्हॅल्यूज होत्या त्यांचा प्रॉडक्ट आला 72.39. 10ची सगळी पॉवर एकत्र केली आपण, ती आली 10ची पॉवर -11. सो इट बिकम्स 21.49 × 10ची पॉवर -11 मीन्स 2.149 × 10 पॉवर -10 मीटर. सो इट इज 2.15 एंगस्ट्रॉम युनिट. ओके. सो रेडियस ऑफ सेकंड बोहर ऑर्बिट इज 2.15 एंगस्ट्रॉम युनिट आपल्याला मिळालं. आता दुसऱ्या ऑर्बिटची रेडियस मिळाली आपल्याला. आपल्याला तिसऱ्या ऑर्बिटची रेडियस काढायची होती. आपल्याला रिलेशन काय माहिती आहे? RN इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. सो R2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर. R3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल 3 स्क्वेअर. सो R3 अपॉन R2 काय होईल? 3 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर. सो R3 इज इक्वल टू 9/4 टाइम्स R2. बरोबर आहे? 9/4 टाइम्स R2. सो R3 इज 9/4 टाइम्स 2.15 एंगस्ट्रॉम युनिट. 9/4 टाइम्स 2.15 एंगस्ट्रॉम युनिट. दोघांचा प्रॉडक्ट घेतला 19.35 अपॉन 4 म्हणजेच 4.8375 एंगस्ट्रॉम युनिट. तिसऱ्या ऑर्बिटची रेडियस मिळाली आपल्याला 4.84 एंगस्ट्रॉम युनिट. नाउ द थर्ड एक्झाम्पल इज द रेडियस ऑफ सेकंड बोहर ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इज 2.21 एंगस्ट्रॉम युनिट. सेकंड बोहर ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्याची रेडियस 2.21 एंगस्ट्रॉम युनिट आहे त्या ऑर्बिटची. कॅल्क्युलेट रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट. सेकंड ऑर्बिटची रेडियस दिली, तिसऱ्या ऑर्बिटची रेडियस काढायची. सो R2 इज 2.21 एंगस्ट्रॉम युनिट. R3 यू हॅव टू फाइंड. काय रिलेशन आपल्याला माहिती आहे? RN इज डायरेक्टली प्रोपोर्शनल n स्क्वेअर. सो काय लिहितील आपल्याला? R2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल 2 स्क्वेअर. सिमिलरली फॉर थर्ड ऑर्बिट R3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल 3 स्क्वेअर. सो R3 अपॉन R2 काय होईल? 3 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर म्हणजेच R3 is 9/4 times R2. So 9/4 times 2.21. So it is 19.89 divided by 4 म्हणजेच 4.9725 एंगस्ट्रॉम युनिट. सो रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट इज 4.97 एंगस्ट्रॉम युनिट. आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल त्या ठिकाणी फेब्रुवारी 2014 आणि मार्च 97 या दोन एक्झाममधलं होतं. ओके, एकदम सोपं आहे. द फोर्थ एक्झाम्पल ऑन दिस टॉपिक. The radius of first Bohr orbit of hydrogen atom is 0.53 angstrom unit. Calculate radius of 10th orbit. पहिल्या ऑर्बिटची रेडियस दिली, 10व्या ऑर्बिटची काढायची. सो R1 इज 0.53, R10 यू हॅव टू फाइंड. मग आता रिलेशन पुन्हा तेच आपलं. द रेडियस ऑफ nth Bohr ऑर्बिट इज RN इज इक्वल टू n स्क्वेअर टाइम्स R1. बरोबर आहे? सो फॉर 10th ऑर्बिट 10 स्क्वेअर टाइम्स R1. आपल्याला R1 दिलेलं आहे ना, आपल्याला R1 दिलेलं आहे, R10 काढायचं आहे. So R10 is equal to 10 square times R1. So 10 square means 100. 100 times R1 म्हणजे 100 times 0.53 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजेच 53 एंगस्ट्रॉम युनिट ही असेल 10thव्या ऑर्बिटची रेडियस. ठीक आहे. हे एक्झाम्पल होतं ऑक्टोबर 89 मधलं. आणि लास्ट एक्झाम्पल हे पुस्तकामध्ये सोडून दिलेलं आहे. पुस्तकामध्ये सॉल्वमध्ये
स्टार्टिंगला जी थिअरी आहे की तिथे तिथे तुम्हाला सॉल्व केलेलं दिसेल आहे. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ थर्ड बोहर ऑर्बिट. तिसऱ्या बोहर ऑर्बिटची रेडियस तुम्हाला काढायची आहे. R1ला त्यांनी A0 म्हटलेलं आहे पुस्तकामध्ये असल्यामुळे, आणि ती R1 तुम्हाला दिलं 0.53 अँगस्ट्रॉम युनिट, आणि तिसऱ्या ऑर्बिटची रेडियस काढायची. तर रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिटचा फॉर्म्युला काय, R3 इज 3 स्क्वेअर टाइम्स R1, म्हणजे 9 टाइम्स R1, म्हणजेच 9 टाइम्स 0.53, म्हणजेच 4.77 अँगस्ट्रॉम युनिट. सो रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट इज 4.77 अँगस्ट्रॉम युनिट. असा हा रेडियसचा टाईप होता. बघा आता पुस्तकामध्ये एक टिपिकल एक्झाम्पल तिथे सोडून दिलेलं आहे. थिअरी पार्टमध्ये, थिअरी जिथे की नाही त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल सोडून दिलेलं आहे, आणि त्या एक्झाम्पलचं वर थोडंसं लक्ष कॉन्सन्ट्रेट करा, कारण की याच्यामध्ये एक छान कॉन्सेप्ट त्यांनी घेतलेला आहे. इन अ रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अज्युम दॅट ॲन इन्सिडेंट अल्फा पार्टिकल, की जे अल्फा पार्टिकलची रेडियस तुम्हाला दिलेली आहे 1.8 फेम्टोमीटर, इज मुव्हिंग डायरेक्टली टुवर्ड्स अ गोल्ड टार्गेट न्यूक्लियस. म्हणजे गोल्डचा न्यूक्लियसकडे तो अल्फा पार्टिकल चालला आहे. त्या गोल्डच्या न्यूक्लियसची रेडियस त्यांनी दिलेली आहे 6.23 फेम्टोमीटर. गोल्डच्या न्यूक्लियसची म्हटल्यापेक्षा गोल्ड ॲटमची न्यूक्लियस रेडियस आहे 6.23 फेम्टोमीटर. इफ द अल्फा पार्टिकल स्टॉप्स राईट ॲट द सरफेस ऑफ द गोल्ड, तो अल्फा पार्टिकल येऊन राहिला आणि तो आता स्ट्राईक होणार आहे गोल्डच्या सरफेसवर, पण गोल्डची इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी काय करेल, त्या येणाऱ्या अल्फा पार्टिकलला रिपेल करेल. बरोबर आहे, पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे त्याला रिपेल पण करू शकतो तो. पण हा अल्फा पार्टिकल येऊन थांबला याचा अर्थ काय, याची कायनेटिक एनर्जी संपली आणि ती पूर्णपणे कशामध्ये कन्वर्ट झाली, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. तो थांबतो याचा अर्थ काय, त्याची कायनेटिक एनर्जी कन्वर्ट झाली पूर्णपणे पोटेन्शियल एनर्जीमध्ये. ओके. इफ द अल्फा पार्टिकल स्टॉप्स राईट ॲट द सरफेस ऑफ द गोल्ड न्यूक्लियस, हाऊ मच एनर्जी डीड इट हॅव टू स्टार्ट विथ. तर त्या अल्फा पार्टिकलला तुम्हाला किती एनर्जी द्यावी लागेल की जेणेकरून तो पुन्हा स्टार्ट होईल किंवा पुन्हा मूव्ह होईल. हे टेक्स्टबुकमधलं सॉल्ड एक्झाम्पल आहे. त्यासाठी तुम्हाला अल्फा पार्टिकलची रेडियस दिलेली आहे, गोल्डच्या ॲटमची रेडियस तुम्हाला दिलेली आहे, आणि गोल्डचा ॲटॉमिक नंबर 79 असतो हे पण तुम्हाला दिलेलं आहे. ओके. आता इथे पॉईंटकडे लक्ष ठेवा. ॲज द मुव्हिंग अल्फा पार्टिकल stops at the surface of the gold atom means its kinetic energy is balanced by potential energy. म्हणजेच त्या मूव्ह होणाऱ्या अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी तिथल्या पोटेन्शियल एनर्जीने बॅलन्स केली असेल. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R. Q1 Q2 अपॉन R. आता लक्ष ठेवा. आता हा येथे दोन, हा समजा गोल्डचा पार्टिकल आणि हा अल्फा पार्टिकल, हा अल्फा हा AO. दोघांच्या मध्ये अंतर किती असेल, दोन्ही पार्टिकलच्या मध्ये अंतर किती असेल, दोघांच्या सेंटरमधले अंतर एवढं. मग दोघांमध्ये असणारं अंतर असेल अल्फा पार्टिकलची रेडियस प्लस अल्फाच्या पार्टिकलची रेडियस आणि गोल्डच्या ॲटमची रेडियस. बरोबर आहे, एवढं अंतर दोघांमध्ये असेल. ठीक आहे. अल्फा पार्टिकलवर चार्ज किती असतो, τc आहे ना, 2 पॉझिटिव्ह चार्ज असतात अल्फा पार्टिकलवर. आणि गोल्डचा जो न्यूक्लियस आहे त्या गोल्डच्या न्यूक्लियसवर किती चार्ज असेल, तर Z टाइम्स C. हा झाला गोल्डवरचा चार्ज, हा झाला अल्फा पार्टिकलवरचा चार्ज, म्हणजे 1/4πε0 Q1 Q2 अपॉन डिस्टन्स बिटवीन द टू, डिस्टन्स बिटवीन द गोल्ड पार्टिकल अँड अल्फा पार्टिकल, म्हणजे दोघांच्या रेडियसची आपल्याला बेरीज करावं लागेल दोघांच्या सेंटरमधलं अंतर काढण्यासाठी. सो पुटिंग द व्हॅल्यूज, 1/4πε0 म्हणजेच काय, 9 × 10⁻9, ट्वाइस E म्हणजे ट्वाइस E, E इज 1.6 × 10⁻19, Z म्हणजे गोल्डचा ॲटॉमिक नंबर 79, E मीन्स 1.6 × 10⁻19 अपॉन R अल्फा प्लस R AO. अल्फाची रेडियस आहे 6.23 × 10⁻15 मीटर आणि गोल्डची रेडियस आहे 1.8 × 10⁻15 मीटर. या दोघांचं ॲडिशन करून घेतलं, 6.23 प्लस 1.8 म्हणजेच 8.03, 10⁻15 आपण कॉमनच काढलेले आहेत त्यामुळे इंटू 10⁻15, 9 2 1.6 79 आणि 1.6 यांचा प्रॉडक्ट केला मी, तो आला 3640.32 इंटू 10ची पॉवर आली ही -29.
10ची पॉवर सगळी एकत्र गेली, ती आली 10ची पॉवर -14. हा रेशो घेतला, तो रेशो आला 453.34 इंटू 10ची पॉवर -14 जूल्स, एवढी त्याची कायनेटिक एनर्जी असेल इन टर्म्स ऑफ जूल्स. आता या जूलमध्ये असणाऱ्या कायनेटिक एनर्जीला मी इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कन्वर्ट करतो. पण जूलमधल्या एनर्जीला जर मला इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फॉर्म्युला काय, याला डिवाइड करा कशाने, 1.6 इंटू 10⁻19 इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कन्वर्ट होईल. हा रेशो घेतला आपण, तर तो रेशो आला 283.33 इंटू 10⁵ इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा डेसिमल पॉईंट एक घर शिफ्ट केला मी, सो 28.33 इंटू 10ची पॉवर 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि 10ची पॉवर 6च्या ऐवजी आपल्याला मेगा ठेवता येतं, म्हणजेच कायनेटिक एनर्जी असेल त्या इलेक्ट्रॉनला लागणारी ती 28.33 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. एवढी जास्त एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला लागेल जर त्या इलेक्ट्रॉनला तुम्हाला मूव्ह करायचं असेल तर. ओके, सो द एनर्जी रिक्वायर्ड बाय अल्फा पार्टिकल टू स्टार्ट विथ इज 28.33 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, असे हे एक्झाम्पल्स या 3 टॉपिकवरचे आहेत. एक टिपिकल एक्झाम्पल पण आपण त्याच्यामध्ये कव्हर केलं की जे पुस्तकामध्ये त्यांनी स्पेशली सोडून दिलेलं आहे. ओके, बाकीचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहे.